हॅलो, मी योगिता. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा माझा फर्स्ट व्लॉग आणि मी चालले आहे मुंबई टू हैदराबाद श्रीसायलमला. 2026ची माझी ही फर्स्ट ट्रिप आणि ही मी थोडी स्पेशल प्लॅन केली होती ज्योतिर्लिंगसाठी. आम्ही इकडनं मुंबईवरून 3 PM बस केली होती आणि मॉर्निंग 8:30 हैदराबादला पोचलो. इकडे हे बस स्टँड आहे, MG बस स्टँड. प्लॅटफॉर्म 23वरून तुम्हाला फ्रिक्वेंट बसेस मिळतील श्रीसायलमसाठी. वन आवरच्या गॅपमध्ये आहेत AC नॉन AC बसेस. साधारण तुम्ही इन्क्वायर करू शकता. आम्ही ACने गेल्यामुळे आम्हाला ही बस तिकीट ₹680 पर हेड पडली. बस साधारण 1-2 वेळा थांबते फ्रेशन अप होण्यासाठी, टी ब्रेकसाठी. एंटायर जर्नी जी आहे ही 6 आवर्सची होती श्रीसायलमपर्यंत फ्रॉम हैदराबाद डेपोपासून. एंटर करण्यासाठी हा टाईम आहे 6 AM to 9 PM. सो जर का तुम्ही स्वतःचं व्हेकल वगैरे घेऊन येत असाल तर अकॉर्डिंगली प्लॅन करा. मेजरली तुम्हाला मे बी 1 दिवस थांबायला लागू शकतं ओव्हरनाईट जर का तुम्ही लेट एंटर करताय तिकडे तर, बिकॉज हा जंगल एरिया आहे, रेस्ट्रिक्टेड एरिया आहे. सो अकॉर्डिंगली थोडं सेफली ट्रॅव्हल कराल. आणि आजूबाजूला देखील प्लेसेस आहेत लाईक साक्षी गणपती वगैरे. मी थोडे ॲड करेन डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही तेही व्हिजिट करू शकता. बिकॉज आमच्याकडे टाईम शॉर्ट होता, सो आम्ही जे दर्शन करायला गेलो होतो ज्योतिर्लिंग वगैरेचं ते आम्ही केलं आहे. आणि इकडे ट्रॅव्हल छान असं सुंदरपैकी एन्जॉय करत आम्ही तिकडे पोचलो. आम्ही पीक टाईममध्ये गेल्यामुळे थोडं रूम भेटण्यासाठी डिफिकल्टी आली, पण साधारण आम्हाला रूम्स मिळून गेले होते. फॅमिलीसोबत येत आहे तुम्हाला तर आणखीन बेटर आहे. छानपैकी आणि स्वच्छता अशी ही आजूबाजूच्या परिसरात होती. खूप छान वाटत होतं. आधीच तिथे पोचल्यावरतीच पीसफुल वाटत होतं. हे आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू. खूप छान. आम्ही रेडी झालो आणि ही मी थोडंसं फ्लॉन्ट करते, थोडी कॅमेरा कॉन्शियस होते. आणि मग आम्ही दर्शनासाठी गेलो. आम्हाला साधारण 1.5 आवर लागला होता दर्शनासाठी, पण दर्शन अतिशय सुंदर झालं. ज्योतिर्लिंगचं दर्शन केलं. बाजूलाच शक्ती पीठ आहे ब्रह्मरंबा, तिकडेही दर्शन केलं. टाईम थोडा बसलो, वेळ घालवला. क्लॉक रूम आहे, सो एंटर करण्याआधी मंदिराच्या आधी सामान वगैरे तुम्हाला ठेवायचं आहे. आम्ही बाहेर जेव्हा आलो प्रसाद वगैरे घेऊन निघालो. मग आम्ही रूमवरती गेलो. नेक्स्ट डे रेस्ट केला रात्री. नेक्स्ट डे आम्ही हैदराबादसाठी निघणार होतो. सो फॉलो करा अपकमिंग हैदराबाद व्हिडिओसाठी आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.